लोचनी सुख झाले
रसिका यदातूनिन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारुणी आता सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू विठाला विठाला एक गाव आम्ही किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि का ते काम नाही आता मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावोनी मृदंग श्रुती ताळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातकी पतित किंवा ऐसियाचे हित हेरा मात्रे मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य
राज्यभार चाले ऐसा विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी तीर्थस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू, ज्यांच्या शब्दाच्या जोरावर आणि शब्दाच्या दोरावर असंख्य भूतलावरचे प्राणी तरले आणि आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झाले असे जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा असणारा हा अभंग. अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय सगळ्यांना माहित निश्चित असतो, पण ते देणं हे वक्त्याचं परम कर्तव्य. कारण कशासाठी आला, जरी पाहुणा जरी घरी आला, चहा पाणी होईपर्यंत आपण काही विचारत नाही, पण झाल्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर आपण विचारतो कसं काय येणं केलं, काय कारण, किम निमित्ताने आले. आणि तसाच हा परिहार देणं वक्त्याचं परम कर्तव्य. खऱ्या अर्थाने गेल्या 17 वर्षापासून नवीन मी तर म्हणतो आता ही 17 वर्षे या कलियुगातली, पण युगापासून चालू असणारा हा वारीचा सोहळा, ही असणारी पायी वारी बघा. आणि या असणाऱ्या कार्तिक मासानिमित्ताच्या असणाऱ्या तपोनिधी श्री संत नारायण महाराज पालखी सोहळ्याच्या या वाटचालीच्या मनाच्या वाटचालीच्या समारोपाच्या निमित्ताने का होईना आयोजित केलेली असणारी कीर्तन रूपी सेवा. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनाला सुरू करण्यापूर्वीच एक गोष्ट सांगून ठेवतो. दुसऱ्या दिवशी मला कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली. आपणच्या आदेशाने आमचे रामनाना असतील, आमचे पुरुषोत्तम महाराज असतील, समस्त असणारे देवकर मंडळी, सर्व वारकरी मंडळी यांच्या प्रेरणेतून दुसऱ्या दिवसाची सेवा प्राप्त झाली. अवघा अर्धा तास हातात होता. तरी पण जगद्गुरु तुकोबरायांनी जी बुद्धी दिली त्या पद्धतीने ती सेवा करण्याचा प्रयत्न केला. का सारखं सांगतोय किंवा का पहिलंच सांगतोय याचं कारण असं की आज आप्पांनी माझ्यावर खूप मोठी कृपा केली. की आप्पांनी सांगितलंय 2 तास लागू, 2.5 तास लागू किंवा जागरू, कीर्तन संपलं नाही तरी चालेल. बरोबर का? पण त्यांना सांगावं लागतं एवढ्या वेळात कीर्तन संपलं पाहिजे. पण आज मला फुल परमिशन प्राप्त झाली. विठ्ठला विठ्ठला. येऊन बसलेल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उभा असेल, आता हा बाबा किती वेळ कीर्तन करतो. चिंता करू नका. जी कीर्तन मर्यादा आहे ती सोडून आम्ही पुढे जाणार नाही. आम्ही या साधू संतांचे पायी आहोत. जी मर्यादा सांगितली त्या मर्यादेमध्ये कीर्तन करू. 7:30 वाजता कीर्तनाला सुरुवात झाली. 9:30 वाजता जय विठ्ठल होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. पण 9:30 पर्यंत सगळ्यांनी दक्ष राहायचंय. काय राहायचंय? दक्ष राहायचंय आणि माझ्याकडे लक्ष द्यायचंय. एवढीच 2 कामं तुम्हाला करायची. जेव्हा जेव्हा भगवंताचं नामस्मरण होईल त्यावेळेला मुखाने नाम आणि हाताने टाळी, एवढंच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो. बाकीची सगळी कामं आम्ही सगळे मिळून काय करू? पूर्ण करू. विठ्ठला विठ्ठला. कुठे बसलेल्या प्रत्येकाच्या मुखातून विठ्ठल येत नाही, हाताने टाळी वाजत नाही, तोपर्यंत कीर्तन थांबणार नाही. ही पण कंडिशन आधीच सांगतो. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबरायांचा. तुकोबराय या अभंगामध्ये काही गोष्टी प्रतिपादित करतात किंवा काही गोष्टीचा संकल्प करतात किंवा काही गोष्टीचं जे आहे ना वचन देतात. हे काय करतात? हे वचन. गेल्या 9 दिवसापासून गेल्या 9 दिवसापासून देहू पासून पंढरपुरापर्यंत जी पायी वाटचाल केली, जी साधना केली, बरोबर, ही वारी स्वरूपाची जी ही साधना केली ना, या साधनेनंतरून आपल्याला करायचं काय म्हणून दुसऱ्या दिवसाची आठवण करून दिली. एक प्रश्न सांगून मी कीर्तन रूपी सेवा संपवली होती. आहे ना लक्षात सगळ्यांच्या? हरिपाठाची हरिपाठामध्ये पहिला अभंग देवाची द्वारे आणि शेवटचा अभंग देवाची
द्वारी. आता एक लक्षात घ्या बरं का, याच्या मागचं कारण तुम्ही शोधलं का नाही ते मला माहित नाही, पण सांगणं माझं कर्तव्य आहे, कारण अर्धवट बोलून काही उपयोग होत नाही. पण अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल निश्चितच. या अभंगामध्ये त्याचा थोडासा सरळ सरळ अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुकोबराय या ठिकाणी काय करतात? प्रतिज्ञा करतात, या ठिकाणी घोषवारा करतात, या ठिकाणी वचन देतात की एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता एक, आता हे एक या शब्दावर चांगलं लक्ष केंद्रित करा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम म्हणजे काय? जर मुखाने काय बोलायचं नसेल तर त्या भगवंताचं नाम. आता काय करायचंय? काय झालंय बरं? गेले 9 दिवस नवे वर्षानुवर्षे आषाढी कार्तिकी माघ या वाऱ्यांच्या स्वरूपामध्ये आपण जे आहे ना, आपण एक डिप्लोमा करत असतो. काय करत असतो? थोडं टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगतो तुम्हाला, चांगलं डोक्यामध्ये फिट बसेल बघा. पटलं तर निश्चित त्याच्यावर अनुकरण करायचा प्रयत्न करा. एक डिप्लोमा करतोय. काय करतोय आपण? डिप्लोमा. डिप्लोमा काय असतो की अमुक अमुक कालावधी पुरता 1 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी, 3 वर्षासाठी एका असणाऱ्या विद्यालयामध्ये जायचं आणि असणारी तिथली कला काय करायची? शिकायची, अवगत करायची आणि त्याच्यावरती प्रॅक्टिकल करून तिथल्या असणाऱ्या शिक्षकांना काय करायचं? दाखवायचं. साध्या सोप्या भाषेतलं कीर्तन आहे माझं, काळजी करू नका. मी खूप मोठं शास्त्र वाचलेला किंवा शिकलेला असा कोणी माणूस नाही, खूप मोठं संस्कृत येणारा माणूस नाही. तुमच्यासारखा जो आहे ना सर्वसाधारण. पण झालंय काय की या साधू संतांच्या संगतीमध्ये राहून तुम्ही म्हणसाल आता ह्यांना साधू संत कुठे भेटले? त्या दिवशी विषय झालाच आपला. मी सांगून गेलो तो पत्ता. साधू संत आता या भूतलावरती आहेत. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, भगवद्गीता अनेक असणाऱ्या ज्या अभंग गाथांच्या स्वरूपामध्ये साधू संत या भूतलावरती आहेत. आणि आजही आपल्याला काय करतात? ते जागे ठेवतात. ते किती मोठं उपकार आहे बरं साधू संतांचं आपल्यावरती. भज निरंतर साधू संत प्रत्यक्षरित्या समोर नसले तरी अप्रत्यक्षरित्या किंवा त्यांच्या असणाऱ्या वाङ्मयाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जाग ठेवण्याचं काम करतात. हे साधू संत. आता अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. आता त्यांनी शपथ दिली, त्यांनी वचन दिलं, मग आम्ही का पाळायचं? असे वचन देणारे, शब्द देणारे कितीतरी येऊन जातात आणि आपल्या वतीने शब्द देतात. आपण प्रत्येकाचे शब्द पाळतो का? असं कधीच नाही पाळत. अहो कितीतरी महाराज आले, कीर्तन करून गेले, सांगून गेले. अहो सदा सर्व काळ भगवंताचं नामस्मरण करत जा. नित्य जे आहे हरिपाठ तरी म्हणत जा, नित्य जे आहे रामकृष्ण हरी मंत्र तरी म्हणत जा. म्हणतो का आपण? नाही म्हणतो. खरंच नाही. कारण आपल्याला त्यांची भाषाच कळलेली नसती किंवा त्यांना सांगायला जमलेलं नसतं. का? त्याचं कारण असं आहे की शब्द त्याचा मानला जातो ज्याच्या वाणीमध्ये जे आहे ना सामर्थ्य असतं. आणि हे सामर्थ्य कोणामध्ये? जगद्गुरु तुकाराम महाराजांमध्ये. अहो काय, अहो तुकाराम महाराजांनी जी साधना केली. साधं उदाहरण सांगतो, डिप्लोमाचं उदाहरण चालू आहे आपलं. माझ्या लक्षात आहे, काळजी करू नका, विषय सोडून जाणार नाही. डिप्लोमा करतोय आपण. डिप्लोमा कशाचा? तर परमार्थाचा. स्वतःला मुक्ती प्राप्त करून घेण्याच्यासाठी जे आहे ना त्या उद्देशासाठी असणाऱ्या वाटचालीचा आपण सर्वजणांनी 9 दिवस डिप्लोमा केला. मी त्या दिवशी सांगितलं, सकाळी उठण्यापासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठावे असं कितीतरी
ज्या सुभाषितांमध्ये सांगितलंय, पण ऐकलं नाही. पण वारीत आलं की तुम्हाला उठावंच लागतं. त्याच्यानंतर देवाचं उठल्यानंतर नामस्मरण करावं. अहो ते तुमच्या मनात असू नाहीतर नसू, करावंच लागतं. सकाळी उठल्यापासून काकड आरतीपासून जी सुरुवात होती, दिवसभर संध्याकाळी पोचेपर्यंत, मुक्कामाच्या ठिकाणी टेकेपर्यंत तुमच्या मुखातून फक्त आणि फक्त काय निघतं? हरीचं नाम निघतं. शाळेत असंच होतं ना, मनात इच्छा असू नाहीतर नसू, हा अभ्यास करावाच लागतो. म्हणून डिप्लोमाचं नाव सांगितलं. बघा काय असतं माहितीये का, काही गोष्टी आता तुकोबरांनी तर या ठिकाणी आपल्याला वचन दिलंय, किंवा या ठिकाणी आपल्याला नाही तर भगवंताला हा शब्द दिलाय. असे खूप लोक शब्द देतात की लहान लहान मुलं शाळेत टाकल्यानंतर आपल्या आई वडिलांना, आपल्या शिक्षकांना शब्द देतात, आई या वर्षी मी परीक्षेमध्ये पहिला नंबर काढेल. पण काढतात का? नाही. काही जण काढतात, पण त्याच्यात काही गोष्टी अशा असतात बघा की काही मुलं खूप प्रयत्न करतात, पण कुठेतरी प्रयत्न कमी पडतो आणि नंबर काढण्यापासून ते थोडेसे लांबच राहतात. पहिला नंबर काढण्याच्या ऐवजी त्यांचा नंबर येतो शेवटून पहिला. मग आता अशी जी मुलं असतात ना, काय होतं, अपयश प्राप्त झालं की मग म्हणतात मरू दे, हे आपलं काही काम नाही, आणि ते टाकून देतात. काही मुलं असे असतात, आई वडिलांना दिलेल्या शब्दानुसार तेवढ्या काळापुरतं जे आहे ना अगदी परफेक्ट काम करतात, अगदी जे आहे ना काटेकोरपणे अभ्यास करतात आणि परीक्षेमध्ये पहिल्या नंबराने काय होतात? पास होतात. पण होतं असं की पहिल्या नंबराने पास झाले तरी पण काय होतं, घरी आलं की मग आई वडील कौतुक करतात, नवीन कपडे घेतात, पाहिजे ती भेटवस्तू देतात, खाऊ येतो, सगळे लोक येतात आणि कौतुक करतात. पण होतं असं की या कौतुकाची हवा कानातून शिरती डोक्यामध्ये आणि त्याच्या मनामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण होतो की आता काय, मी पहिला नंबर काढणारा मुलगा आहे, मला काय स्पेशल अभ्यास करायची गरज नाही. आणि पुढच्या परीक्षेत तो काय होतो? नापास होतो. विठाला विठाला विठाला. मी सांगतोय अधिकाराची गोष्ट. असाच संकल्प तुकोबरायांनी केला, पण तुकोबरायांनी मध्ये सोडला का हो? त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या नाही का? आल्या ना. अहो दुष्काळामध्ये जे आहे ना, पत्नी गेली, मुलगा गेला, भाऊ घर सोडून गेला, घरामधलं अन्नधान्य संपलं, घरामध्ये किरकिर चालू झाली, तरी पण तुकोबरायांनी त्यांचा मार्ग सोडला नाही. दुसरी गोष्ट अशी झाली की नंतर जसे अभंगाचा गुण यायला लागला ना, या अभंगाचा गुण आल्यानंतर लोक त्यांचं गोड कौतुक करायला लागले, सगळीकडे जे आहे त्यांचा जय जयकार व्हायला लागला. आणि तरीही त्या कौतुकाची हवा त्यांनी डोक्यात शिरू न देता ते ज्या कामासाठी आलेत ना, त्याच कामासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे ना काय केलं? व्यतीत केलं. आम्ही वैकुंठ
कारणासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया. हे वर्ताया हा शब्द अतिशय महत्वाचा आहे बरं का. हा नुसतंच पाठा करून परीक्षेपुरतं जायचं, उत्तर लिहायची, घरी येता येता अख्खा अभ्यास विसरून जायचा त्याच्यासाठी नाही. जे शिकू डिप्लोमाचा विषय चालला आहे ना, लक्षात जागे ना सगळे. हा नाहीतर काय आहे, पोटभर जेवण झालंय मग सुस्ती यायला सुरुवात होती. पण माझ्या माहितीप्रमाणे आज पोटभर आरामही भेटलाय आणि जेवायलाही भेटलंय, त्याच्यामुळे सुस्ती येणार नाही. विठाला साच व्हावे वर्ताय. तुकोबराय म्हणतात की आम्ही वैकुंठातून आलोय, ज्या कामासाठी आलोय ना ते कामच करणार. हा काय तेच सकारात्मक आहे बरं का. याच्यात खूप महत्वाचं आहे. च म्हणलं की त्याला ऑप्शन नाही, त्याला कॉम्प्रोमाइज नाही. तुकोबराय म्हणले आम्ही आलोय कशाला, जे ऋषी मुनींनी सांगितलंय ना तेच वागायला, शिकायला आणि जगायला. आणि तेच जे आहे ना आपल्या पूर्वजांनी वारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे लिहून ठेवलंय, शिकवून ठेवलंय, दाखवून ठेवलंय. आपण वारीला आलोय कशासाठी, साच व्हावे. पहिला प्रश्न, आपण आलोय कशासाठी. आपण सध्या वारीचाच विचार करा. आपण वारीला आलो कशाला, तर साच व्हावे वर्ताया. जे नित्य नियम सांगून दिले, नियमाची मालिका म्हणतात त्याला, बरोबर ना. तर ते नियम आपण करण्यासाठी, पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण इथं आलो. आणि काय होतं बरं माहितीये का, ह्या अभंगानुसार आपण जीवन जगायला सुरुवात करतो. जर का बारीक निरीक्षण केलं ना, सकाळच्या असणाऱ्या काकड आरतीच्या अभंगांमध्ये जे आहे ना, जसा सहस्त्रदीपी दीपजयशी प्रकाशरी प्रभा चालू होती ना, तुम्हाला अनुभवायला आला असेल की तसाच सूर्यनारायण हळूहळू ढगातून काय येतो, वरती येतो. म्हणजे काय होतं बरं, त्याच्यात नेम सांगितलाय की ह्या वेळेला सूर्यनारायण वरती येतो ना, तर त्याच वेळेला तुमचा असणारा तो अभंग आला पाहिजे. मग तो अभंग त्याच वेळेला येण्यासाठी तुमच्या असणाऱ्या वाटचालीला सुरुवात तशाच वेळेमध्ये झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही. विठाला विठाला सांगितलेलं उदाहरण कुठल्या विद्यार्थ्याचं नव्हतं. काय ते उदाहरण तुमचं होतं. तुम्ही बऱ्याच वेळेला संकल्प करता, बऱ्याच सद्गुरूंना शरण जाता, त्यांच्याकडून जे आहे त्यांच्याकडून तुम्ही काय बोध, नाम, काही असणार ज्ञान प्राप्त करून घेता. आणि सद्गुरू समोर असेपर्यंत खूप जे आहे त्याचं जे आहे ना ढोंग करता. काय करता, ढोंग करता की नाही. ढोंग करतो. हा मान्य करायला शिका. तुकोबराम महाराजांच्या समोर बसले, खोटं बोलायचं अजिबात नाही. हा आपण ढोंग करतो पण त्याला अनुकरणात आणत नाही. का मी जोर देतो याच्यावरती, कारण वारी आपण वर्षानुवर्षापासून करत आलो. कितीतरी जणांच्या रेकॉर्ड मध्ये कोण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्षावाले पण आहेत खरोखर. त्यांच्या चरणावरती दंडवत आहे. पण त्या 50 वर्षाच्या वारीमध्ये त्यांच्यामध्ये वारी किती उतरली हे आपण बघितलं का. खऱ्या अर्थाने केलेलं प्रत्येक गोष्ट. मी थोडासा शिक्षकी पेशातला असणारा माणूस आहे. मला एक गोष्ट कळतं, शिकायचं असं की ते दुसऱ्याला शिकवता आलं पाहिजे, तर समजायचं तुम्ही खऱ्या अर्थाने शिकले. बघा अभंगामध्ये जे आहे तुकोबराय पहिल्या चरणात एकच गोष्ट सांगतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि काटे काम नाही. आता घरून निघताना ज्यावेळेला बिछाना गाडीमध्ये टाकला ना, त्यावेळेला तुम्ही पण तुमच्या अंतरात्म्याला हेच वचन देऊन तुम्ही निघाले की आता इथून पुढे जे आहे ना काय काम नाही. पंढरपुरात पोहोचेपर्यंत मला काय काम आहे, तर अभंगाचं पहिलं चरण. एक गाव
पहिलं चरण लक्षात आलं का? हा, सगळ्यांनी दिलं होतं ना वचन आपल्या मनाला की वारीला निघाल्यापासून पंढरपुरामध्ये पोहोचेपर्यंत मी एक आणि एक त्या विठ्ठलाचंच नाव गाय. ह्याच्यात दोन गोष्टी येतात. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एकच गाव आम्ही विठोबाचे नाम, किंवा एक विठोबाचेच गाव आम्ही नाम काय, किंवा एक नामच गाव आम्ही त्या विठोबाचे. बघा हे च कुठेही जरी लावलं ना अर्थ फिरून त्याच ठिकाणी येतो की काय करेन तर इथून पुढे रजनी हा चिरंगा गोविंदाचे भवाडे. आपल्याला इथं आल्यानंतर एवढंच काम सांगितलंय. मला एक गोष्ट सांगा, कुठल्या वारकऱ्याला त्यांनी दिलेल्या शब्दानंतरून वाटचालीमध्ये खायला भेटलं नाही, प्यायला भेटलं नाही? अहो जारचं पाणी आज आमच्या खरोखर सांगावं तेवढं काय, आपांचा उपकार किती सांगायचं मी सांगतो. खऱ्या अर्थाने पोटच्या लेकराप्रमाणे जे आहे ना प्रत्येक दिंडीतल्या सभासदाची काळजी घेतली. अहो जर बघितलं असतं ना की आमच्याकडे एक गाडी स्पेशल होती गरम पाणी करणाऱ्यांची आंघोळीच्या, एक गाडी होती फिल्टरचं पाणी पाजण्यासाठी आणि एक गाडी होती तुमचा असणारा प्रपंच ठेवण्यासाठी. बघा एवढी काळजी. फक्त काय तर एवढंच तुम्ही निर्णय घेतला की आता काय नाही वारीला निघालो ना की तिथं जाऊच तर आम्ही फक्त आणि फक्त भजनच करू. केलं का तुम्ही? केलं केलं सगळ्यांनी केलं. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, प्रत्येकाने केलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण इथवर सुखरूप पोहोचलो. एक लक्षात घ्या बरं का, एक तत्व असतं, जर का घेतलेलं काम तुम्ही पूर्ण करत असताना तर तुमचा भार घेण्याची जबाबदारी किंवा तुमची सर्व जबाबदारी त्या भगवंतावरती असते. घालू तयावरी भार सुखे वाहू हा संसार, त्याच्यावरती भार घालून तुम्ही निघाले. एकदा काय करायचं, साधवाला एकदाचा त्याच्या नावावर करायचा. मग तिथं कोणी अतिक्रमण करायला आलं तर त्याच्यावरच अतिक्रमण उठवायची जबाबदारी कोणाची? त्याची. आपण जे आहे त्या दिवशीच्या अभंगामध्ये बघितलं की तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती लावो नेदी. बघा तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती म्हणजे काय, त्या दिवशी स्पष्ट करून सांगितलं की भगवंत काय करतो, तुम्ही घेतलेलं काम जर का काटेकोरपणे केलं तर तो दुसऱ्या कोणाला तुम्हाला धक्का लागून देत नाही किंवा तुमच्या जवळ येऊन देत नाही. दुसरा कोण
तर तो यम अहो काय तो घडी घडी तुमची तो वाट बघतोय, तो तुमच्या माग जायला लागलेला आहे. आणि काय अजून किती आहे कधी तुमचा समय येतो तो चटकन तुम्हाला उचलून घेऊन जातोय. बाबांनो वेळ दौडून जमणार नाही. काय झाले माहितीये का अहो क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काय सांगितलंय बरं, सावध व्हायला सांगितलंय. आपण रोज ऐकतो ना, नाटाचे अभंग ऐकतोय आपण, वासुदेव ऐकतोय, आंधळे माग ऐकतोय, पांगोळ ऐकतोय, मुखा ऐकतोय, बहिरा ऐकतोय. हे सगळं ऐकतोय म्हणजे काय, ही सगळी थिअरी ऐकायची आणि प्रॅक्टिकल मध्ये जगायची. याच्यासाठी वारे विठाल आजचं कीर्तन वारी या विषयाच्या भोवतालीच फिरणार. का मी एक गोष्ट सांगतो, काय झाले माहितीये का, तुम्ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करून आलेत की नाही आलेत. मी सांगतो आपल्यापैकी कितीतरी मोठे मोठे उद्योजक आहेत, कितीतरी जे आहे मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती नोकरीला असणारे लोक आहेत, कितीतरी मोठे मोठे व्यवहार करणारे लोक आहेत. पण भगवंतावरती श्रद्धा आणि या श्रद्धेपोटी आपल्या असणाऱ्या अमूल्य वेळातला वेळ काढून आपण सगळे इकडे आलोय. बाबांनो हा वेळ का वाया घालवायचा, आपण का वाया घालवायचा. अहो कितीतरी लोक आपण बघायला जातो बघा, वारीमध्ये असं सांगितलं जातं, आम्ही ऐकलं बरं का थोडा मोठ्यांकडून, आम्ही नाही म्हणत की याच्यात हौशे असतात, गवशे असतात आणि नवशे पण असतात. आता ते कसे असतात तुम्हाला माहिती, त्याचं काही मी विश्लेषण करत नाही. पण काय होतं माहितीये का, हौशे गवशे नवशे या तिन्ही मध्ये न बसता आपल्याला काय व्हायचंय तर भगवंताचे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने सेवा करणारे आणि भक्ती करणारे काय व्हायचंय, दास व्हायचंय. का तर प्रत्येक अभंग तुम्हाला जगण्याची कला शिकवतो. मायबापांनो एक लक्षात घ्या, कुठलाही अभंग फुकट रचला गेलेला नाही. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आयुष्यामध्ये अनुभवला आणि काय केला तर तो तुम्हाला सांगितला. अनुभव आले अंगात रचना करण्यासाठी माझे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या अभंगावरती जगले. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलेला अभंग फुकट नाही प्रकट झालेला. बऱ्याच वेळेला एक गोष्ट जी आहे ना, आमच्या जे आहे ना सद्गुरूंच्या मुखातून मी ऐकलेली आहे, बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीत अपयश आलं ना, नागेश महाराज एक गोष्ट बोलतात, ते म्हणतात बाळा असू दे, अक्कल विकत घ्यायला लागते. अक्कल विकत घ्यायला लागते ती या अनुभवातून. कधी नफा होतो तर कधी तोटा होतो आणि त्या अनुभवातून आपल्याला जगायचं असतं. अहो तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी देवाला वचन दिले. माझे साधू संत तुमचे सगळ्यांचे प्रतिनिधी झालेत. काय झाले? प्रतिनिधी. आणि मराठीत सांगायचं म्हणलं तर पोस्टमन. काय
पोस्टमन. आता पोस्टमन सांगितलं, पोस्टमनचं काम काय, तुमचा असणारा निरोप इथून उचलायचा आणि समोरच्या असणाऱ्या व्यक्तीपर्यंत नेऊन काय करायचा, पोहोचवायचा. आणि तेच काम साधू संत करतात. तुमचा असणारा निरोप, तुमची सगळी असणारी खबरबात या साधू संतांनी देवापर्यंत पोहोचवली आणि मग देवाशी झालेल्या संवादातून जे आहे ना, मग साधू संत देवाशी संवाद साधतात. म्हणतात मग ही लोक असं का करत नाही, ती लोक तसं का करत नाही. आणि या तर्क वितर्कातून जन्माला येते ती गाथा, येतात ते अभंग. आणि तीच अभंगाची दोरी, जसं मी त्या दिवशी सांगितलं, ट्रेकिंग करणारा व्यक्ती उंच असणाऱ्या शिखरावर चढण्यासाठी काय करतो, तर एक असणारा व्यक्ती एक दोरी ज्या वरच्या टोकावरती फेकून अडकवतो आणि त्या दोरीला धरून जो आहे ना, तो व्यक्ती काय करतो, तर वरच्या शिखरापर्यंत पोहोचतो. असा असणारा व्यक्ती कोण, तर साधू संत यांनी काय केलं, तर गीता, भागवत, वेद, उपनिषद या सर्वांचा जे आहे ना अभ्यास करून तुमच्यासाठी आयत नवनीत तयार केलंय. आणि तुम्हाला पॅक 1 डब्यामध्ये फक्त तुम्हाला जे आहे ना घरपोच दिलंय. तुमचं काम काय, फक्त डबा उघडायचा आहे आणि ते काय करायचंय, खायचंय. नवनीताचं नाही सांगत, लोण्याचं नाही सांगत, अभंगाचं सांगतोय, गाथेचं सांगतोय. प्रत्येकाच्या घरी असा एक जणाने हात वर करा ज्याच्या घरात गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही. ऐकावा असा कोणी एक जण आहे ना सगळ्यांच्या घरी? नक्की, बरोबर ना? वर्षातून किती वेळा उघडता? इथं तर घोडं पेंड खाता आपलं. एक लक्षात घ्या. आमचे श्री गुरु कायम सांगतात, या साधू संतांनी जे आहे ना तुम्हाला एवढं जे आहे ना, एवढं कष्ट करून तुमच्यासाठी या सर्व गोष्टीची जे आहे ना काय केली, रचना करून ठेवली. दिवसातून आज आमचे जवळजवळ 40 ग्रुप चालू आहेत बरं का, नित्य ज्ञानेश्वरी पारायणाचे. बघायचं असेल तर पुरावे दाखवतो. तुमच्या सारख्या माता भगिनी बंधुवर्ग जे आहेत ना, हे पारायण करतात. फक्त 225चा शेअर. किती? 225. आम्ही ज्ञानेश्वरीची पिशी चालू केली. तिथं ते महाराज बसलेत आमच्या पिशीतले. काय, ज्ञानेश्वरीच्या असणाऱ्या 9033 ओव्यांची 225च्या पट्टीमध्ये नागेश महाराज आम्ही पिशी चालू केली. प्रत्येकाने आपल्या 225 ओव्यांचं जे आहे ना त्याच्यामध्ये काय करायचंय, रोजचं असणारं आपलं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात टाकायचं आणि सगळ्यांची मिळून एक पारायण रोजचं पूर्ण होतं. ते 40 जण. किती जण? 40 जण. मी इथं प्रचार करायला आलो नाही, प्रसार करायला. माझा तर काहीच नाही इथं. मी प्रचार प्रसार याचा करायला आलो, ज्ञानेश्वरी गाथेचा. हे का सांगितलं होतं, त्याच माता भगिनी ज्या कधीतरी म्हणत होत्या, महाराज दरवर्षी पारायणाला बसतो, वर्षात 4 पारायण होतात, आमच्या इथं 4 मंदिर आहेत, पण ज्ञानेश्वरी अजून कळत नाही. मराठीतली ज्ञानेश्वरी कुठं भेटल जाऊ? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुमचे चेहरे सांगतात, आता ही मराठीतली ज्ञानेश्वरी कशी असते. मग ज्ञानेश्वरी काय कानडीमध्ये आहे का? माऊलींनी काय केलं, माऊलींनी जे आपल्याला समजत नव्हतं त्या संस्कृतातून, त्या भगवद्गीतेतून त्याचा असणारं जे आहे ना विस्तारपूर्वक असणारं जे आहे ना नवनीत तुमच्यासाठी खुलं ज्ञानेश्वरीच्या रूपाने या ठिकाणी जे आहे ना उघडं केलं. एवढं सोपं कोण करून देतो? तुका म्हणे सोपे आहे सर्वावधी, पण काय शहाणा तो धनी येतो येते. मग आपण शाणे आहेत का? नाही ना, आपण शाणे नाही. आपल्याला सवय काय झाली, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्याला काय होतंय ना, की कानाने ऐकलं ना, एखाद्याचं ऐकलं ना, अरे त्या बाबाकडे मी गेले होते, त्याने निस्ताच अंगाला फुकला माझ्याकडे, तर मला पूर्ण झालं. एका बाबाकडे मी गेले, त्याने निस्तं डोक्यावर हात ठेवला तर माझ्या अंगातलं भूत निघून गेलं. हे ऐकलं की आपल्यासारखे भोळे भक्त त्या दरबारामध्ये लाईन लावायला सुरुवात करतात. मग तिथं जाऊन त्या बाबाची असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतात. कोण कोंबडं मागतं, तर कोण काय मागतं, तर कोण काय मागतं. आता मी काय बाकीचं सांगत नाही, कारण आम्ही काही बुवांकडे कधी गेलो नाही. विषय असा की आपण काय करतो, आपल्याला आयत खायची सवय, पण आयत खाण्याची असू द्या सवय, पण आयत जे वाढलंय ना ते पण आपल्याला खाता येत नाही. का? तर तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. अरे बाबांनो, हे ब्रह्मज्ञान तुमच्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे, काही नाही, दुसरं काही नाही. आहो त्या भगवंताला ज्याला शोधण्यासाठी आपण रानमाळ फिरतो ना, तो भगवंत दुसरीकडे कुठं नाही हो, तर तुमच्या आतमध्ये. फक्त त्याला काय करावं लागतं, अनुभवावं लागतं. काय करावं लागतं? अनुभवावं लागतं. म्हणून जे
साच भावे वर्ताया म्हणजे काय, तर स्वतः अनुभूती घ्यावी लागते. काय असतं माहितीये का, साखर गोड आहे, साखर हे सांगून कळेल का, ते आधी विष खाल्ल्या मरत हे सांगून कळेल का, मग आपण खायचं का, मग तेवढं बरं कळतं. मग ज्ञानेश्वरी आपला उद्धार करते हे माहिती आहे, तरी पण आपण वाचतो का, तुकोबरायांच्या अभंगामध्ये आपल्या मुक्तीचा मार्ग ठेवलाय, आपल्याला माहिती आहे, पण आपण वाचतो का, आपण अभंगावर चिंतन करतो का, नाही. विठाला 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 आता झालंय काय माहितीये का, बरेच मार्ग आहेत तसं देवापर्यंत जाण्याचे मार्ग. त्यातले ज्ञानेश्वरी 2 मार्ग सांगितले, एक तर पाखराचा मार्ग सांगितलाय आणि एक मुंगीचा मार्ग सांगितलाय. बरोबर ना धन्य महाराज. मुंगी काय करते बरं, मुंगी वरच्या झाडावरती त्याच्यावरच्या फळावरचा जायना आस्वाद घेण्यासाठी खालून जे आहे एक 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 मजल दर मजल चढत चढत फांदीवरून पानावरून त्या फळापर्यंत जाते आणि तिथं त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरा पक्षी असतो, तो पक्षी काय करतो, उडत उडत येतो आणि थेट त्या फांदीवर बसतो आणि ते फळ खातो. आता मला एक गोष्ट सांगा, आपण पक्षी आहोत का हो? आणि मुंगी आहोत आपण, मुंगी आहोत. एक लक्षात घ्या, पक्षाचा आणि मुंग्याचं उदाहरण नाही सांगत. पक्षी म्हणजे साधू संत, ज्यांना हे सगळं कला अवगत आहे, ही सर्व शक्ती त्यांच्यामध्ये पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे त्यांनी थेट जाऊन, हे पण फुकट नाही बरं का, फुकट नाही. याच्यासाठी मागच्या जन्माचं बरंच जे आहे ना सुकृत तुमच्याकडे असलं पाहिजे, तर तो देव काय करतो, तुमच्यावरती कृपा करतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी. मग तुमच्याकडे मागचं सुकृत असावं लागतं. मग या मुंगीच्या न्यायाने तिथपर्यंत पोहोचायचं. एक दृष्टांत सांगून जातो तुम्हाला, झालंय काय आपलं तुम्हाला सांगतो. एक गाव असतं, आटपाट नगर असतं. चला, आटपाट नगराची आपल्याला सवय ऐकायची आहे का नाही. लहानपणी पुस्तक होती, आता तसली राहिली नाही. आता फक्त ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आहे का नाही. पण एक लक्षात घ्या, या ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारच्या नादात तुम्ही पोरं त्या इंग्लिश मीडियमला पाठवताय ना, ते नाही तुम्हाला दिवसा स्टार दाखवले त्यांनी, तर नाव बदला, विठाला विठाला विठाला. त्या दिवशीच्या एका चिंतनामध्ये सुंदर विचार सांगण्यात आला बघा. काय होतं, काही लोक जे आहेत ना, आता जे ख्रिसमस नावाचा सण आहे बघा त्यांचा, त्या ख्रिसमसच्या दिवशी ते काय करतात, आपल्या पोरांच्या उशाला जे आहे ना भेट वस्तू ठेवतात आणि त्या भेट वस्तू ठेवतात आणि सकाळी त्यांनी बघितलं की ते म्हणतात, विचारतात कुणी ठेवल्या, आणि मग ते म्हणतात मग सांता क्लॉज आला होता आणि त्या सांता क्लॉजनी तुला काय केलंय, तर तिथं ते भेट वस्तू दिली. मग का दिली, अरे तू शाळेमध्ये नियमित जातो, तू अभ्यास करतो ना, म्हणून तुला ते गिफ्ट दिलं. जर का तू शाळेमध्ये पहिला नंबर आणला तर तुला पुढच्या वर्षी ह्याच्याही पेक्षा काय भेटल, मोठं गिफ्ट भेटल. पण त्या लोकांना अक्कल सुचली, ते आपल्याकडूनच शिकले, पण आपल्या लोकांना सुचली नाही.